खोटा संदेश प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करा. कामगार नेते तुषार उमाळे यांची मागणी. कोणीतरी वेडसर वृत्तीच्या एका व्यक्तीने विकास भवन येथे कामगार साहित्याचे वाटप होणार असल्याचे समाज माध्यमावर खोटा संदेश प्रसारित केला. त्यामुळे हजारांवर गोरगरीब लाभार्थी विकास भवन येथे पोहोचताच तिथे कोणीही अधिकारी नसल्याने लक्षात येताच लाभार्थी महिलांनी कामगार नेते तुषार उमाळे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना घडलेला सर्व प्रकार कथन केला. कामगार नेते तुषार उमाळे यांनी अधिकाऱ्यांना याबाबतीत विचारणा केली असता कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकाराविषयी काही लाभार्थी महिलांनी पोलीस स्टेशन सुद्धा गाठल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच संदर्भात काय घडले, कामगार नेते तुषार उमाळे यांच्याशी केलेल्या बातचीत आपण जाणून घेऊया. मुळात असं आहे की कामगार विभागाच्या वतीने सुंदर अशी बांधकाम इमारत कामगारांसाठी जी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत येत असलेला जो पेटी वाटप नावाचा जो प्रकार आहे त्या संदर्भातला मेसेज आज व्हॉट्सअपवरती कोणीतरी मूर्ख माणसाने टाकला, उपद्रवी माणसाने टाकला आणि हजारो ह्या जिल्ह्यातले आपले कामगार इथे जमा झाले. त्यांना अशी आशा होती की आज आपल्याला पेट्या वाटप होणार, पण तसं काही झालं नाही. मुळात ही गोष्ट काही पहिल्यांदा झालेली नाही, हे तिसऱ्यांदा होत आहे. एकदा आखरे सभागृहामध्ये मागच्या वेळेससुद्धा इथेच झालं होतं, आतासुद्धा इथेच झालं आहे. मुळात असं आहे की वारंवार हा जो फेक मेसेज टाकणारा जो माणूस आहे त्याला पकडल्या का जात नाही. याच्यावरती कामगार विभागाने, प्रशासनाने याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे, त्याला शोधला पाहिजे आणि त्याला पहिलं फटकावला पाहिजे. गोरगरीब लोकांची अशी मस्करी करणं, ते बिचारे अनेक लोक आपली रोजीरोटी पाडून, मजुरी पाडून इथे आलेले, सकाळी 7 वाजतापासून इथे उपाशी तापाशी बसलेले आहे आणि या लोकांची, गरीब लोकांची मजा उडवणे, थट्टा करणे हे काही योग्य नाही. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी मी मागणी करतो की तात्काळ अशा उपद्रवी माणसाला, लोकांना त्रास देणाऱ्या माणसाला प्रशासनाने, पोलिसांनी अटक करावी आणि त्याला शिक्षा करावी. आणि यानंतर जनतेला सुद्धा आव्हान आहे की अशा व्हॉट्सअपच्या कुठल्याही मेसेजवरती आपण अशा प्रकारच्या योजनांसाठी कुठेही जाऊ नये. शासनाचे त्या संदर्भातले काही अधिकृत पत्रकं असतात, ते पत्रकं आपण बघितले पाहिजे. अशा प्रकारची योजनामध्ये जर काही वाटपाचा कार्यक्रम असेल तर तशी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या दिल्या जातात, त्या बातम्या नीट वाचल्या पाहिजे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ते व्हेरीफाय केलं पाहिजे आणि मगच अशा वेळेला आपण जमा झालं पाहिजे. याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय असेल पुढील? माझी भूमिका स्पष्ट आहे. एकतर हा आजचा प्रकार झाला, दुसरा या लोकांशी बोलत असताना यांच्या अनेक समस्या मला कळाल्या की एजंटचं, इथलं कामगार विभाग मुळात एजंट चालवत आहे. हे एजंटचं राज्य चाललेलं आहे, एजंटचा सुळसुळाट आहे. आता आमच्या एका ताईने सांगितलं की मला, माझ्या मुलीला 20,000 रुपये स्कॉलरशिप आली, त्यातले 6,000 रुपये एजंटने घेतले. त्यांचं ते जे कार्ड आहे ते रिन्यू करण्यासाठी फक्त 1 रुपया खर्च येतो. या लोकांनी, या एजंटनी यांच्याकडून म्हणजे 2,000 रुपये फक्त रिन्यू करायचे. एक छोटीशी 5 मिनिटाचे तो एक फॉर्मॅलिटी आहे, ते छोटासा अपडेट करावं लागते. 1 रुपया खर्च येतो. 1,500-2,000 हजार रुपये एजंटकडून, एजंटने यांच्याकडून घेतलेले हे चुकीचं आहे. आणि माझा तर आरोप आहे की बिलकुल 100% कामगार विभागाच्या मर्जीने, प्रशासनाच्या मर्जीने या गरीब लोकांचं असं शोषण चाललेलं आहे. म्हणून यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी, राहुल कर्डिले सरांनी, माननीय फड साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे एजंट राज इथलं संपवलं पाहिजे आणि गोरगरीब लोकांना न्याय दिला पाहिजे. धन्यवाद. मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा. ब्लास्ट न्यूज चॅनल, वर्धा.